माझा पहिला प्रश्न शेतकऱ्या का तुम्हाला राग काय येत नाही? त्यांना माहित आहे ना, गावागावात गुलाम ठेवले साले आणि ते त्यांचे शेपूट हलवे लोक आहे प्रत्येक मतदारसंघात. तो एबीपी माझावाला कानाचे पैसे खाऊन दिल्ली बातमी माहीत नाही. मी जे बोललो नाही ते साल्यानं दाखवलं एबीपी माझावाल्यानं. सततच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी प्रमुख मागणी घेऊन बच्चू कडू वारंवार आंदोलन करत आहेत. आपण पाहत आहात की महाराष्ट्रात विविध भागांमध्ये बच्चू कडू यांनी आंदोलन केलेले आहेत. आता 28 तारखेला बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरला मोठे आंदोलन होणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट बच्चू भाऊ आहे. हो, काय सांगाल? 28 तारखेला नागपूरला आंदोलन आहे सातबारा कोरा करण्यासाठी. एवढं सातबारा कोराच नाही आहे, त्याच्यात मेंढपाळ्या आहे, मच्छीमार आहे आणि दिव्यांग पण आहे आणि हमीभावाचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. का या अचेरपूरला लागून MP आहे, मध्य प्रदेशमध्ये तुम्ही भावांतर योजना चालू करताय. मार्केट आणि हमीभावाचं जे काही मध्यान्न आहे, मधातला मार्ग आहे, जो कमी भाव भेटतो ते सरकार देतं आणि हे भाजपावाले इथले देत नाही. तो मध्य प्रदेशचा भाजपाला देतं आणि इथं आम्ही मिरची लागतं यांना. कापा म्हटल्याबरोबर सगळे आमदाराले झोंबली. आत्ता तुम्ही सांगा 2000 रुपयानं जेव्हा सोयाबीन विकावं लागतं, कापसाचे हाल तेवढेच आहे. संत्रावाले तर झाडं उपळण्याच्या मानसिकतेमध्ये आलेले आहे. मग विदर्भातला मुख्यमंत्री असून फायदा काय झाला? फक्त नाटकं केले तुम्ही सगळ्यांनी. आणि मला तर वाटते अशी एक मानसिकता होईल या देशामध्ये कास्तकारांची, म्हणजे शेतकऱ्यांची. ते ऐकत एकदा जर ते दंडा घेऊन निघाले ना, तुम्हाला सांगतोय तुमच्या अंगावर कपडे ठेवणार नाही. बोला तुम्ही आता, काही गुलाम आहेच बोलणारे, ते गुलामी करतच राहणार. कारण त्यांना माहीत आहे हा शेतकरी येळा आहे आणि तो आपल्याला मत मारल्याशिवाय राहत नाही. काही केलं हे पाय घासू घासू मेला तरी मतदानाच्या दिवशी जात किंवा धर्म आणला आणि झेंडा याच्या हातात दिला का हे आपल्याला मत मारतं. ही जी आपण पाहतोय, ही जी प्रबळ त्यांची मानसिकता झाली राज्यकर्त्याची, ती तोडली पाहिजे. अर्थात हे जर तोडली नाही तर तुम्ही सांगा, पंजाबच्या शेतकऱ्याचा 90% माल हमीभावामध्ये खरेदी होतं आणि महाराष्ट्रातला असू दे किंवा इतर राज्यातला तिथला माल 6% खरेदी होत नाही. आज कापूस खरेदी केंद्र बंद आहे, सोयाबीन खरेदी केंद्र बंद आहे. ते सुरू झाले असते तर शेतकऱ्याला 5-6 हजार रुपये भाव भेटला असता. एका क्विंटल मागं 2000चं नुकसान झालं. आणि हेच जर पंजाबमध्ये झालं असतं तर लाखो शेतकरी कलेक्टरच्या अंगावर गेला असतं, आमदाराच्या घरावर गेले असते. आता आम्ही सगळे काय झालं आहे, आम्ही आता काय बोलावं याला मलाही समजत नाही. बोललं तर अधिक राग येणार. वास्तविक ते शब्द टाकले तर लय जिवारीन, लोकांच्या जिवारीन आणि नेत्यांच्या जिवारीन. मला वाटते या सगळ्या गोष्टीचा तोडगा आपण 28 तारखेला आंदोलन करतो आहे. सगळ्यांनी जात पात पक्ष पार्टी सोडून मी शेतकरी म्हणून लढायला तयार झाला तर याच्यातून तोडगा निघू शकतं. नाही तर तुम्हाला शेती विकावं लागेल, कंपनी शेती घेणार आणि तुम्हाला तिकडे भांडे घासाले मुंबईत तिथल्या उद्योगपत्यांच्या बायकांच्या घरी तुम्हाला भांडे घासावं लागेल आणि नाही तर त्यांच्या फॅक्टरीमध्ये कमी भावाची नोकरी करावं लागेल. एकतर लिफ्टमॅन करा नाही तर सिक्युरिटी गार्ड राहा. दुसरं काय राहिलं हाती आता? तुम्ही उठाले तयार नाही, लढाले तयार नाही. 500 रुपयानं सोयाबीन वर्धेतल्या माणसानं विकायला तरी संताप येत नाही शेतकऱ्याला. संताप का नाही येत? त्याला राग का नाही येत? माझा पहिला प्रश्न शेतकऱ्या का तुम्हाला राग काय येत नाही? आम्ही राग येऊ आमच्यावर 350 गुन्हे दाखल झाले आणि तुम्हाला रागच येत नसेल आणि तरी मुकाट्यानं आम्ही पाहतोय का शिक्के मारायला तयार होत असाल तर मग काय राहिलं काय शिल्लक? दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणाले. त्याचं आयुष्य जिंदगीच काळी होऊन राहिली. तू काय झाल्यात दिवाळी चांगली करणार? तुझी काय अवकाद आहे? तुम्ही सांगा 2-2 लाखाचे फटाके फोडणार आणि 3-4 हजारानं काय गरिबाची दिवाळी चांगली होणार आहे? हे सगळी सिस्टीम बेकार आहे. सिस्टीममध्ये शेतकऱ्याला लुटाचंच आहे, शेतकऱ्याला मारायचंच आहे, शेतकऱ्याला गरीबच ठेवायचं आहे. व्यवस्थित आहे, त्याचं प्लॅनिंगच आहे. हे सगळे त्यांना माहीत आहे ना, गावागावात गुलाम ठेवले साले आणि ते त्यांचे शेपूट हलवे लोक आहे प्रत्येक मतदारसंघात आणि त्या शेपूट हलव्यामुळे ह्या शेतकऱ्याचं वाक्य आहे. कारण हे त्याचे गुलाम म्हणून राहतात ना. कुठल्याही आमदारांना अद्यापही शेतकऱ्यांच्याबद्दल प्रश्न आवाज उचलला नाही. लोक ज्याची जय ते थोच आवाज नाही उठत. ज्याच्या घरी आग लागली होतं बोलायला पाहिजे. शेतकरी कुठं बोलायला तयार आहे अजून? आहे आग कुठं लागली? तुम्ही कापून टाकण्याचा भाषा केली तर सर्व आमदार एकदम जागृत झाले. मिरची लागली असं वाटलं पुरा ठेचा गेला ढोंगणात याच्या. म्हणजे ते एवढी झोंबली येले, रोज 12-13 शेतकरी मरतं, त्यांना झोमत नाही. कसे जागे झाले? सगळ्या मीडियानं कसं दाखवलं? तो एबीपी माझावाला कानाचे पैसे खाऊन दिल्ली बातमी माहीत नाही. मी जे बोललो नाही ते साल्यानं दाखवलं एबीपी माझावाल्यानं. मी म्हटलं होतं औरंगजेबानं जे केलं
त्याच पद्धतीनं शिर्केनं जर तो पत्ता दाखवला नसता, हे न दाखवता औरंगजेबाने काय वाईट केलं काय अशा प्रकारची बातमी दाखवली, उलटी छापली बिलकुल BJP म्हणून तशी. आणि हे सगळे चॅनल तुला माहीत आहे, हे सगळे अरबपतींचे आहे, हे खपलेले चॅनल आहे. तुम्ही कॅमेरेवाले दिसता आपले, पण यांचे मालक साले भोजूडचे सगळे अदानी अंबानीचे सगळे बाप झालेले आहे. त्याच्यानं तुमच्या बातम्या येणार काय? सोशल मीडियाशिवाय व्यक्तिगत आता दुसरं आपल्याजवळ हत्यार नाही आहे. तुम्ही सांगा, एवढ्या मोठं आम्ही महाराष्ट्र फिरलो आहे, याच्या बातम्या केल्या नाही, फक्त कापलो याची बातमी केली. महाराष्ट्रात काय आज सोयाबीन काय भावना विकावं लागतं त्याची ब्रेकिंग होत नाही, किती नुकसान शेतकऱ्याचं होतं त्याची ब्रेकिंग होत नाही, ते कधी हेडलाईन बनत नाही. आणि कापलं तर हेडलाईन झाली, कापलं म्हटलं तर हेडलाईन झाली. म्हणजे 288 लोकांची काळजी आहे, तेव्हा लोकशाही जीव मरतं असं म्हणता. आणि 3.5 लाख शेतकऱ्याच्या वर शेतकरी मेला, ते लोकशाहीचा पट्ट तुम्हाला? अशी लोकशाही चालतं? शेतकरी आत्महत्या करणारी लोकशाही चालतं? आमदाराला मारतो म्हटलं तर तुमची लोकशाही धोक्यात येतं. वा, रोज 12 मरतोय आत्महत्या करून, ते चालतं? तेव्हा ते कायद्याचं राज्य. आणि आम्ही मार म्हटलं, हमने बोला तो भी आपको अंगार लग गई और आप मर भी जाते तो कुछ नहीं होता. हे काय स्थिती आहे? मागण्या पूर्ण होईपर्यंत महाएल्गार आंदोलन आपलं मागं हटणार नाही. कसं काय हटणार आहे? आता ते जे आरपारच, एकतर तिकून काही ना काही घेऊन यायचं, नाहीतर मग आपण देऊन द्यायचं काही. बच्चे कडू, मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, तांदूळ बाजार. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.